बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरली बंधाऱ्याच्या परिसरात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला। ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृताच्या अंगावर नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाचा टी-शर्ट असल्याची माहिती समोर आली असून साधारणतः आठवडाभरापूर्वी ही घटना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। सकाळी काही स्थानिक नागरिक मुरली बंधाऱ्याच्या बाजूने जात असताना त्यांना तीव्र दुर्गंधी आली। परिसरात पाहणी केली असता पाण्याजवळ एक पोते दोरीने घट्ट बांधलेल्या संशयास्पद अवस्थेत पडलेले दिसले। नागरिकांनी तातडीने याची माहिती मुरलीचे पोलीस पाटील मिथुन राठोड यांना दिली। त्यानंतर पोलीस पाटलांनी ही माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली। घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस शिपाई दत्ता कवडेकर, प्रवीण जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून पोते बंधाऱ्यातून काढले तेव्हा त्यात अंदाजे 30 ते 32 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला। अज्ञात व्यक्तीचा अंदाजे आठवडाभरापूर्वी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचे बोलले जात आहे। मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही। यावेळी घटनास्थळावरच डॉक्टर हांडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले। उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अज्ञात मारेकऱ्यावर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे। पोलिसांकडून सध्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीची पडताळणी करीत आहे। तसेच मुरली बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संशयास्पद हालचालीची तपासणी केली जात आहे। लवकरच मृतदेहाची ओळख पटवून आरोपीच्या मुसक्या आवळू अशी माहिती ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दिली।